हॅलो फ्रेंड्स, आज बनवूया मस्त मटन कीमा. ज्याच्यासाठी मी मस्त वापरलं आहे तेल, खडे मसाले आणि त्याला थोडंसं तडतडवलं. त्याच्यानंतर कांदा टाकला. कांदा चांगला मस्त परतवून घेतला. थोडंसं त्यातलं पाणी सुटलं होतं जेव्हा. त्यानंतर त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्टसुद्धा टाकली आणि ज्याच्यामध्ये मी मिरचीसुद्धा वापरली होती. बिकॉज मी आलं लसूण मिरची ह्यासाठी वापरले बिकॉज मी लाल मसाला थोडासा कमी टाकते, त्यासाठी. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता, ते तुमच्यावरती आहे. तर त्यात थोडंसं मीठ आधी टाकलं, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी टाकलं होतं आणि त्याला चांगलं सॉटे करून घेतलं आणि त्याला कमी गॅसवरती झाकण ठेवून हे शिजायला ठेवलं होतं. मग जसं कांदा चांगला पोलून घेतला, त्याच्यानंतर तो शिजला. त्यानंतर मी त्याच्यात हे आलं लसूण पेस्ट झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. मीठ मसाला टाकला आणि परत थोडंसं त्याला मॉइश्चर यायला ठेवला, जसं की म्हणजे एक टेस्ट येण्यासाठी. कारण मीठ मसाला आपण जेव्हा टाकतो म्हणजे मटण मसाला, तेव्हा थोडंसं कोणी असं वाटतं ना की कच्चं लागतं आहे, म्हणून मी थोडंसं जास्त वेळ त्याला हे करते. आणि इतकं मस्त झालं होतं ना, म्हणजे सगळ्यांना. मी तर फर्स्ट टाईमच ट्राय केलं होतं बिकॉज मटण मी खात नाही. तर मी पहिल्यांदा जेव्हा ट्राय केलं आहे हे, तर खूप चांगलं बनलं होतं. म्हणजे एवढं पण हाय लेवलचं नाही, बट खूप जास्त एक्स्ट्रीम चांगलं बनलं आहे असं झालं असं काही नव्हतं. बट खूप ट्राय केलं होतं मी चांगलेपणी, तर ते झालं पण चांगलं होतं. मस्त कांदा झाला, टमाटर झालं. मी जास्त जास्त एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट त्याच्यात टाकले नव्हते, म्हणून बेसिक नॉर्मलच होते आपले नॉर्मल. लाल मसाला थोडासाच टाकला एकदम. हे मीठ मसाला जास्त चांगलं टाकलेलं मी. आणि त्यानंतर हळद आपली, नंतर थोडंसं काय बोलतात त्याला, कोरिएंडर पावडर, बस तेवढंच. जास्त काही नाही. पण चांगलं शिजून दिलं होतं ते. खूप चांगलं जसं शिजेल त्याला चांगलं टेस्ट येतं, म्हणून त्याला जेव्हा शिजायला ठेवलं होतं मटण टाकून, तेव्हा त्याच्यानंतर झाकून ठेवल्यावरती 15 मिनटं ठेवलं. त्याच्यानंतर त्याला चांगलं पाणी सुटलं, तेल सुटलं, तेव्हा त्याच्यामध्ये परत मी गरम पाणी, एकदम हॉट वॉटर, ते टाकून त्याला परत शिजवलं. नंतर त्याच्यानंतर तुम्हाला जसं वाटेल तुम्ही तसं ठेवू शकता. मीन्स लाईक कोणाकोणाला थिक ग्रेव्ही लागते चपातीसोबत, कोणाकोणाला एकदम सुकं चांगलं वाटतं. मग त्या हिशोबाने जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही ठेवू शकता. बट तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. एकदम इझी रेसिपी आहे. आपल्याला असं वाटतं की खूप मोठी हार्ड असेल हे ते, बट असं काही नाही. आपल्या बेसिक घरातल्या गोष्टींनीच मी बनवलेलं आहे. हे बघा, चांगलं त्याला पाणी सुटलं होतं ना, त्याच्यानंतर मला थोडंसं असं वाटत होतं की थिक ग्रेव्ही पाहिजे, म्हणून मग मी त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी जास्त टाकलं होतं त्या हिशोबाने. बिकॉज क्वांटिटी मला जास्त करायची होती त्याची, त्यासाठी. तुम्हाला जसं वाटेल तुम्ही तसं ट्राय करा आणि मला त्याचे रिव्ह्यूज द्या की कसं झालं होतं. आणि आता आला आहे तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. मग भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तर तेव्हा बघू आता मी काय नवीन ट्राय करते त्याच्यासाठी. आणि जसं जसं मला जमतं मी तशाच गोष्टी करते. मी काही जास्त एक्स्ट्रीम हे करत नाही आहे. जसं मला जमतील त्या गोष्टी मी ट्राय करायचा प्रयत्न करते, तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. ॲक्च्युली मला सगळ्याच गोष्टी करायला भेटत नाहीत बिकॉज व्हिडिओ पण असते, नंतर मला एडिटिंग पण असते किंवा काही गोष्टी. एडिटिंग तर मी एवढी ह्याच्यात करत नाही आणि व्हॉइस ओव्हर पण मी आत्ता ह्या गोष्टी स्टार्ट केल्यात. सो थोडंसं होते काही प्रॉब्लेम, तर तुम्ही समजून घ्या त्या गोष्टीला. नवीन आहे म्हणून. तर जेव्हा होतील चांगलेपणी तेव्हा तुम्ही मला सांगालच कमेंट्समध्ये की कशी व्हिडिओज होते आधीच्या ह्याच्या. आत्ता जे हे व्हिडिओज मी बनवते त्याच्यात आणि